च्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आमचे पंचांचा इथे ग्रीन सिग्नल येतोय. राऊंड द विकेटने गोलंदाजी केली जाते. गोलंदाजी ट्रॅकवरती शिवसंघर्ष आवळखेड या संघाचा हुकमी एक्का अगदी रोहित सातत्यानं मात्र चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाजी देखील तितकीच. अगदी या संघाचे अगदी दोन बंधू राज आहेत, त्या संघावरती खूप मोठा अवलंबून आहे. रोहित आता हो बॅटची लिडिंग आहे तिकडे, अगदी झेल सुटला गेलाय. हो डायरेक्ट हिटची संधी होती, परंतु अगदी अगदी छोट्या भावाने चेंडू हाताळला होता आणि अगदी मोठ्या भावाने अगदी झेल अगदी निसटला गेलाय. पहिल्या चेंडूवरती अगदी एक चिक्के सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 1 आकड्यावरती. सातत्याने मात्र ही बंधुराची जोडी मैदानावरती चांगला खेळ करताना पाहायला मिळते, परंतु गव्हांडे संघ अगदी ॲक्शन खूप स्लो आहे, परंतु जेव्हा मात्र चेंडू रिलीज करतो ना रोहित हा गोलंदाज, त्यावेळेस चेंडू अगदी सरळ निघून जातोय. रपकन असा चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सातत्याने ओळख आहे मात्र या खेळाडूची, आणि अगदी मी म्हणालो होतो सुरुवातीपासूनच, आल्याला विचारलं तर आज मात्र शिवसंघर्ष आवळखेड हा संघ देखील खेळणार आहे, तर मात्र मजा येणार आहे. हो यावेळेस ओव्हरपिच चेंडू सातत्याने फलंदाजाला अगदी समजत नाहीये. मच्छिंद्र याच्यापर्यंत आत्ता निर्धाव हाताळले 2 चेंडू आणि आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत रोहित या फलंदाजावरती. ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल रोहित याला सातत्याने आपल्या गावाचा नाव अगदी उपाध्य फेरीत नेवण्याचं जे काम आहे ते अगदी याच्या माध्यमातून करत असतो. गोलंदाजीची ॲक्शन देखील चांगली आहे. यावेळेस झेल उची संधी आहे, लॉंग ऑफवरून क्षेत्ररक्षक येतोय, झेल होईल का? आणि चांगला झेल पाहायला मिळतोय आणि ते चांगलं टायमिंग नव्हतं, त्या कारणास्तव फलंदाजाला माघारी परतावं लागेल. जय बजरंग गव्हांडे या संघाला पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय रोहित हा फलंदाज. आणि ग्रामीण क्रिकेटची एक मात्र खासियत आहे, आपल्या संघामध्ये जागा मिळो ना मिळो, परंतु आपल्या संघामागे जिथे जिथे सामने असतात तिथे तिथे जाणे आणि तिथे तिथे चेअरअप करणं ही मात्र ग्रामीण क्रिकेटची काही खेळाडूंची ओळख असते. अगदी खेळायला जागा देखील मिटल्या नाही, परंतु आपले जे 11 खेळाडू खेळताय ना त्याच्यासाठी अगदी मोटिवेशन आणि त्या त्यांना माहिती आहे आपल्या जागा मिळो ना मिळो, परंतु आपला संघ विजयी म्हणजे आपला गाव विजयी आणि आपण विजयी, मनामध्ये एक चॅम्पियन असतं. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत, एकच धाव खर्च केली आहे आणि एक गडी देखील गमावला आहे रोहित या गोलंदाजाने. आता देवा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय 3ऱ्या क्रमांकावरती. आमचे कॅमेरामॅन शंकर यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल. फुल टॉस चेंडू आहे, समोरच्या दिशेने खेळला आहे. पहिल्या वेळेस अगदी मनसुबा नव्हता धाव घेण्याचा, मला माहिती आहे जर सरळ चेंडू जर क्षेत्ररक्षकाने अडवला असता तर थोडीशी अगदी कमबॅक करावं लागेल इथे जय बजरंग गव्हांडे या संघाला, कारण धावा झाल्या नाही आहेत. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर तुम्ही 5 ते धावा जर घ्याल तर मात्र पुढे दडपण येईल. नंतर 5 षटकांची सामना आहे तर 40 ते 45 धावा देखील जमावाव्या लागतील. अन्यथा मात्र शिवसंघर्ष आवळखेड हा संघ खूप बलाढ्य आहे, त्यांच्या पुढे धावा अगदी
खूप कमी होऊन जातील. परंतु कमी होऊन देखील चालणार नाही आहे, कारण तो मागच्या सामन्यामध्ये 103 धावा लगावल्या गेल्या होत्या साई गणेश बळवंत नगर या संघाने. परंतु तिकडे काय कमालीची फलंदाजी रोहित याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये रोहित शर्माने अगदी दिवस गाजवला आणि आज उबाडेवाडीच्या या फलंदाज रोहितने दिवस देखील गाजवला. भलेही तो हरला, परंतु तो प्रत्येक प्रेक्षकांच्या आणि प्रत्येक क्रीडा रसिकांच्या मनामध्ये जिंकत होता. रोहितची फलंदाजी सातत्याने चांगली करत आलाय, परंतु त्याचा संघ आता मात्र परास्त होऊन घराच्या दिशेने वाटचाल करत असेल. नक्कीच त्याला देखील देऊ आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आजच्या दिवसातील पहिले आज मात्र मजा येणार आहे सामन्यामध्ये, कारण तर प्रत्येक जो सामना रंगलाय ना तो रफ अँड टफ रंगलाय. पहिला सामना देखील रफ अँड टफ झाला, एक चेंडू 5 धावा लागत असताना मारलेला सोमनाथनी जो षटकार, आणि दुसरा सामना देखील रफ अँड टफ रंगला, आणि तिसरा सामना तर हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळाला. आणि चौथा सामना कशा प्रकारे रंगेल यात मात्र तीळ शंका नाही आहे. हा सामना देखील रफ अँड टफ रंगेल यात मात्र तीळ मात्र शंका नाही आहे, कारण तर हा मैदान देखील एक ऐतिहासिक मैदान आपण म्हणून मानलं जातं. रायगड नगरकरांचं ही क्रीडांगण वती पट्टी अगदी येत्या हंगामामध्ये पहिली स्पर्धा देखील इथे पार पडली होती, आणि पहिल्या स्पर्धेमध्ये हा संघ देखील इथे क्वालिफाय झाला होता. खूपच शांततेने खेळ चाललेला आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 10 या आकड्यावरती 2 धक्के लागले जय बजरंग गव्हांडे या संघाला. प्रथम अगदी टॉस जिंकून जो क्षेत्ररक्षकाचा निर्णय होता ना, तो आता तरी कुठेतरी खरा ठरतोय, कारण तर माहिती आहे त्यांना अगदी पहिल्या अगदी धावा आपण दुसऱ्या संघाला बनवून देऊ, त्यानंतर आपण चेस करू असा मनसुबा आहे शिवसंघर्ष आवळखेड या संघाचा. खरं तर खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर हा शिवसंघर्ष आवळखेड हा संघ त्यांच्या नावामध्ये देखील संघर्ष आहे, त्यामुळे हा संघ सातत्याने संघर्ष करण्यामध्ये जाणला जातो. आणि तोच संघ आज मैदानावरती आपल्या नावाची छाप आणि आपल्या गावाचा स्वाभिमान घेऊन उतरलाय या रायगड नगरच्या क्रीडांगणावरती. रामदास याची काय कमालीची गोलंदाजी, पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 2 षटक समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते 10 या आकड्यावरती. विचार केला तर पहिल्या गोलंदाजाने देखील 5 धावा खर्च केल्या रोहित या गोलंदाजाने, आणि रामदास याने देखील 5 धावा खर्च केल्या. धाव फलक जाऊन पोहोचले ते 10, 2 बाद 10. अजूनही येणारे काही 18 चेंडू पाहू शकाल. जय बजरंग गव्हांडे या संघाला फलंदाजाला आता फलंदाजी करावी लागेल, अन्यथा मात्र आपला संघ कमी धावांपर्यंत रोखला जाईल. पुढच्या धावांमध्ये अगदी खेळण्याकरिता तरी धावा कराव्या लागतील. 40 ते 45 धावा. यावेळेस अगदी फिरून मारलाय, समोर क्षेत्ररक्षक येतोय, खूप दूरवर राहतोय, परंतु क्षेत्ररक्षकाचे एफर्ट लाजवाब होते. खूप दूरवरून प्रयत्न केले होते त्याने, आणि चांगला थ्रो पाहायला मिळतोय तिकडे. रोहित याच्याकडे खूप चांगली स्ट्रॅटर्जी आहे, गोलंदाजी देखील तितकीच ताकदीची करतो, फलंदाजी देखील तितकीच ताकदीची करतो. खूप अनुभवाने भरलेलं, छोट्या वयामध्ये खूप मोठं नाव कमावलं आहे इगतपुरी टेनिस क्रिकेट मध्ये या गोलंदाजाने. अष्टपैलू खेळाडू आहे शिवसंघर्ष आवळखेड या संघा. यावेळेस बॅकची लिडिंग आहे, स्वतः विकेट किपर येतोय खाली. यावेळेस झेल सुटला गेलाय, वॉड कॅच, काय कमालीचा झेल टिपला गेलाय. शेवटच्या क्षणाला अगदी नजर हुकली होती, परंतु अगदी झेल टिपला गेला. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल रोहित याचा हा चेंडू चांगला अगदी झेल टिपला होता. शेवटच्या क्षणापर्यंत थोडंसं जीवदान मिळालं होतं, परंतु अगदी तिकडे झेल तर सुटला होता, परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये चांगला झेल आपली पाहायला मिळाला. आणि तिसरा ब्रेक थ्रू मिळवून देतोय रोहित. पहिल्या षटकामध्ये देखील चांगला एक ब्रेक थ्रू मिळवला होता, त्यानंतर देखील आता ब्रेक थ्रू मिळवण्याचं जे काम आहे ते अगदी रोहित याच्याकडे. आज मात्र रोहित चमकतोय. मागच्या सामन्यामध्ये देखील रोहित चमकला, आत्ताच्या सामन्यामध्ये देखील रोहित चमकताना पाहायला मिळतोय, परंतु मागचा रोहित अगदी थोडासा निराश होऊन घरी परतलाय, परंतु आता हा रोहित अगदी मैदानामध्ये सज्ज झालाय. आपल्या नावाचा डंका
गाजवण्यासाठी ते इथे अगदी स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि त्यांनी अगदी स्वतःला सिद्ध केलेत. आतापर्यंत 8 चेंडू हाताळलेत, 8 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात आणि 2 देखील गडी जमवण्यात यश आलंय रोहितला. आता 5व्या क्रमांकावरती कोणता फलंदाज येईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. आता हरिश्चंद्र हा या फलंदाजावरती जिम्मेदारी वाढली आहे. तिसऱ्या षटकाला अगदी सुरुवात होत असताना सुरुवातीचे 2 चेंडू, एक चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट, सॉरी एक चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, त्यानंतर एक विकेट पाहायला मिळते आपल्याला कशा प्रकारे रोहित याचा तिसरा चेंडू पुढे सरसावत खेळला गेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने, ओव्हर द बॉलर हेड. एका टप्प्या अखेर उचलून फेक करेल रामदास, तोपर्यंत एकच धावेवरती आणि चांगली स्ट्रॅटजी इथे पाहायला मिळते शिवशंकरश आवळखेड या संघाला. आतापर्यंत रोहितने 3 चेंडू हाताळलेत, 13 धावा स्कोर कार्डवरती लगावल्यात. सातत्याने चांगली गोलंदाजी करण्यामध्ये ओळखला जातो आणि त्याच्या माध्यमातून आज चांगलीच गोलंदाजी होती पाहायला मिळते. परंतु यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने हा येतोय नशिबाचा चौकार, 4 धावा. आता मात्र कुठेतरी संघर्ष करताना पाहायला मिळतोय जय बजरंग गव्हांडे हा संघ. स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात आतापर्यंत 17 धावा. या इनिंग मधला अगदी दुसरा चौकार येताना पाहायला मिळतोय. हो, अगदी चेंडू पडल्यानंतर फिरवतोय हा गोलंदाज. अगदी आपण येणाऱ्या काळामध्ये थोडासा बदल देखील केला जाईल आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अगदी आता मात्र गोलंदाजी व्हेरिएशनमध्ये बदल देखील करावा लागेल आणि तोच इथे व्हेरिएशनमध्ये बदल करतोय गोलंदाज रोहित हा गोलंदाज. सातत्यानं या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल रोहित याचा. हो, ते चेंडू पडल्यानंतर काहीसा वळण घेतोय, परंतु पंचांचा इशारा अगदी अगदी निर्धाव चेंडू असेल, फेअर डिलिव्हरी. आतापर्यंत तीन षटक समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 17 या आकड्यावरती. अगदी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज येतो युवराज. आतापर्यंत 3 षटकं हाताळली गेलेत, अगदी त्यामधील 2 षटकं रोहितने हाताळली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली रोहित याची. आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करेल का युवराज, परंतु पंचांचे हात हवेत. अगदी खूप वेळानंतर पंचांना अगदी हात हवेमध्ये करण्याचं जे काम होतं ते युवराजने करून दिलंय. पंच देखील अपेक्षित नसतील की हात वरती करावे, परंतु हिवाळ्याचे दिवस आहेत, वारा कुठून कुठं जाऊ शकतो, त्यामुळे पंच देखील हो यावेळेस बॅटची लिडिंग आहे, स्वतः येतोय खाली क्षेत्ररक्षक आणि यावेळेस विकेट. आता पण पूर्णपणे शांत असलेला खेळ ज्या प्रेक्षकांना थोडंसं मनोरंजन करण्यासाठी देखील फटकेबाजी करावी लागेल जय बजरंग गव्हांडे या संघाला. परंतु मागच्या सामन्यामध्ये रोहितने जे मनोरंजन करून दिलं होतं ना, आमचे रायगड नगरचे वरिष्ठ नागरिक या स्पर्धेला जोडले गेलेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी रोहितने त्यांच्या मनामध्ये पूर्णपणे जागा बनवली होती. काय खेळला होता रोहित मागच्या सामन्यामध्ये, परंतु शंकरला देखील विसरून चालणार नाहीये. आता मात्र जिंकणाऱ्यापेक्षा हरणाऱ्याची जास्त चर्चा चालू होती मागच्या सामन्यामध्ये, तो रोहित. आणि दिवसभरामध्ये देखील त्याची चर्चा खूप होईल, कारण तर खेळच तसा केला होता. 103 धावांचा पाठलाग करत असताना आपल्या संघाला खूप आणि खूप विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं गेलं होतं. त्यानंतर एक पाऊल मागे पाडलं ते शाही गणेशा बळवंत नगर या संघाने. परंतु इथे युवराज यावेळेस बॅटची लिडिंग आहे, सर्कलच्या साह्याने झेल उडावला आहे. जर्सी नंबर 93 येईल तोपर्यंत
झेल सुटला जाईल. हे सोपा आणि साधा झेल होता, परंतु तितकासा पुरेसा काहीचा फरक पडणार नाही जय बजरंग गव्हांडे या संघाला. कारण तर धावा अगदी कासवाच्या गतीनं फ्लाय होतात 19 या आकड्यावरती. होऊ शकाल अजूनही युवराजाचं 4 चेंडू शिल्लक असतील, पण वॉड शॉट, काय कमालीचा फटका, आल्या पावली मागे पाठवलंय. 4 धावा, फटका तर अगदी लाजवाब होता, परंतु चांगला अजून थोडासा वेग असता तर नक्कीच षटकाराकरिता गेला असता चेंडू, परंतु 4 धावा देखील पुरेशा असतील. 24 धावा स्कोअर कार्डवरती. अजूनही येणारे 9 चेंडूंमध्ये 15 ते 16 धावा जमवल्या तर अगदी 35 ते 40 धावा झाल्या तरी सामन्यामध्ये मजा येईल. अगदी शिवसंघर्ष आवड खेळ संघ देखील संघर्ष करण्यात जाणला जातो. यावेळेस झेलची संधी आहे, परंतु अंगाला का होईना परंतु चेंडू अडवला जाईल. तिकडे थांबवले स्वतः अर्जुन या फलंदाजाला. आता मात्र स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल अर्जुन हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. युवराजाचे अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. कशा प्रकारे गोलंदाजी करेल पूर्णपणे महागडा ठरतोय, कारण तर 8 धावा खर्च केल्यात. वारंवार मात्र लेग टीमवरून गोलंदाजी केली जाते, परंतु निर्धाव चेंडू येतोय. पंचांचा इशारा. आतापर्यंत चौथ्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अर्जुन याला आता चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण तर येणारे 7 चेंडू उरले गेलेत. फक्त आणि फक्त फुल टॉस चेंडू आहे. चांगलं असं एलिव्हेशन, त्या कारणात समोर येतोय. थोडीशी घाई करत असताना जर्सी नंबर 33 आणि सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. मिस फिल्डिंग अगदी जर कराल तर अगदी येणाऱ्या डावामध्ये चेस करण्याकरिता थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्या संघाला. अगदी धावा येत नव्हत्या, परंतु जे धावा येण्याचं काम होतं ते इथे करून दिलंय क्षेत्ररक्षकाने. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली इथे क्षेत्ररक्षकाने. 4 षटक समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते 29 या आकड्यावरती. तर गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय गोलंदाज कैलास. ज्या क्षेत्ररक्षकाने अगदी मिसफिल्ड केली होती तो क्षेत्ररक्षक आता गोलंदाजी ट्रॅकवरती. धावा वाचवाव्या लागतील कैलास याला. अंकुशाच्या बॅटमधून एक चौकार आलाय, तो आता पूर्णपणे हेवी ठरेल का? या षटकामध्ये अगदी 10 ते 15 धावा शोधत असेल. हो, यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. दुहेरीचा कॉल जरूर केला गेलाय. तिकडे 2 धावा होतील का? अगदी समोर अगदी. हो, यावेळेस अगदी 2 धावा अगदी चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केल्यात अंकुश या फलंदाजाने. धाव फलक जाऊन पोहोचले ते 31 या आकड्यावरती. अजून येणारे काही 5 चेंडू. 8 चेंडूंमध्ये जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच 35 ते 36 धावा स्कोर कार्डवरती जाऊ शकतात, परंतु पाहावं लागेल. हो, यावेळेस अगदी मी उल्लेख केला होता आणि तोच फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय. वारंवार मात्र जर तुम्ही लेगर्स टीमवरती हा चेंडू टाकाल तर सरळ चेंडू सीमारेषा पारच जाईल आणि पंचांना देखील अंग मोकळं करण्याचं जे काम होतं ते अगदी फलंदाज अंकुश याने करून दिलंय. 6 धावांसाठी षटकार. हो, यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. आता गोलंदाजाने अगदी ओळखलंय फलंदाजाला. अगदी लेगर्स टीमवरती चेंडू टाकाल तर सीमारेषा पार चालू आहे, कारण तो वारा देखील तिकडेच चालू आहे. त्या कारणास्तव चांगली फलंदाजी होती त्याच्या. जेव्हा अगदी बॅट्समनच्या विरुद्ध गोलंदाजी करतात तेव्हा बॅट्समन थोडासा खडतर प्रवास करतो. आत्ता फुलटॉस चेंडू, लोवर फुलटॉस चेंडू थांबवलंय स्वतःला. हे होतं अगदी षटकाराचं उत्तर, कारण तर एक षटकार आल्यानंतर 2 निर्धाव चेंडू खेळलाय फलंदाज अंकुशा फलंदाज. आता या इनिंगमधले शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूमध्ये अगदी 3 ते 4 धावा आल्या तर 40 पार होईल, परंतु समोरच्या दिशेने खडे खडे अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या भेटीसाठी 6 धावेंकरिता षटकार. ओव्हर द बॉलर हेड, सीमारेषा पार षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल जसा आला तसा अगदी खांदा वाकवत 43 या आकड्यावरती. हो, यावेळेस बॅटची लिडिंग एज पाहू शकाल. किती धावा जमवण्यात येईल. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धावेवरती आणि धाव फलक जाऊन पोहोचले ते 44 या आकड्यावरती. अंकुशची चांगली फलंदाजी राहिली, नंतर अगदी सलामीला जर आला असता तर नक्कीच 60 ते 70 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्या असत्या. कारण तर या क्रीडांगणावरती 103 धावांचा पल्ला पार करत आणला होता रोहितने, नंतर 45 धावा. परंतु जर गोलंदाजी चांगली राहिली तर 45 धावांचं आव्हान देखील मोठं होऊन जाईल. 30 चेंडू 45 धावांची गरज. येणारे काही 30 चेंडू 45 धावांची गरज शिवसंघर्ष आवळखेड या संघाला.
दाखल होतीये उल्हास आणि रोहित. अगदी दोन बंधुराजची जोडी मैदानाच्या आत म्हणजे छोटा भाई आणि बडा भाई, छोटे मिया बडे मिया सुभान अल्लाह, दोन्ही बंधुराजची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होती शिवसंघर्ष आवळखेड या संघाकडून. दोन्ही अगदी फलंदाज घातक आणि विस्फोटक या संघाकडून. छोटे मिया बडे मिया सुभान अल्लाह अगदी सातत्याने चांगली फलंदाजी करण्याकरिता ओळखले जातात आणि तेच आता खेळपट्टीवरती सादर केले जातील. पाहू शकाल बॅटचे अगदी चेंडूची हाताळणी करताय दोन्ही बंधुराज. तेव्हा मात्र एखाद्या भावाला अगदी एखाद्या भावाची गरज लागते ना, तेव्हा मात्र जे जंग जिंकण्याची ताकद आहे ती मात्र दोन्हीमध्ये येत असते. पाहू शकाल आता दोन्ही बंधुराज 30 चेंडूमध्ये 45 धावांची गरज आहे, तर कशा प्रकारे हा पल्ला पार करतील. परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अर्जुन गोलंदाज 30 चेंडू आणि 45 धावांची गरज. अगदी स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय उल्हास हा फलंदाज सातत्यानं मात्र चांगली गोलंदाजी करण्याकरिता चालला जातो. अर्जुन हा फलंदाज फुलटॉस चेंडू आहे समोरच्या दिशेने, अगदी क्लासिकल अंदाजामध्ये हा फटका, परंतु क्षेत्ररक्षक देखील लाजवाब व्हायला गेला होता. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला होता उल्हास या फलंदाजाने. त्याला देखील अगदी वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पार जाईल, परंतु लाजवाब एफर्ट. अगदी धावा कमी आहेत त्यामुळे ते पूर्णपणे ओळखून आहे जे बजरंग गव्हांडे हा संघ, त्या कारणास्तव अगदी पूर्णपणे चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं होतं. अपेक्षा देखील नव्हती, परंतु क्रिकेट असं आहे की तुमच्याकडे अपेक्षा नसेल तरी बॅटचा असा फ्लो आला होता की चेंडू अगदी सीमारेषा पार थांबलाच नसता, सरळ चेंडू निघून आला असता आमच्या कॅमेरामॅनच्या भेटीसाठी. परंतु क्रिकेट आहे, गोलंदाजी देखील तितकी ताकदीची होईल, कारण तो लो स्कोअरचे सामने सातत्याने अगदी हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाले. कारण ती हाय स्कोअर देखील सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळाला, लो स्कोअर सामना देखील हाय व्होल्टेज. परंतु यावेळेस बॅटची लिडिंग एज समोरच्या दिशेने लॉफ्ट केला आणि तिकडे कुठलीही चुकी करणार नाही अंकुश. आणि आता मात्र एक भाऊ मैदानाच्या बाहेर. अगदी रोहित आज मात्र शून्यावरती बाद होतोय. गोलंदाजी तर ताकदीची केली होती, परंतु फलंदाजीमध्ये तितकीशी दमखम दाखवू शकला नाही आणि तो अगदी बॅक टू द डगआउट ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल रोहित हा फलंदाज. आणि आता दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होईल तिसऱ्या क्रमांकावरती. कैलास हा फलंदाज, कैलास याच्या गोलंदाजीवरती अगदी चांगले वाबाडे काढले होते अंकुश या फलंदाजाने, परंतु पाहू शकाल आता त्याला फलंदाजीमध्ये चांगली लई दाखवावी लागेल. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत अर्जुन या गोलंदाजाने, 1 धाव खर्च केली आहे. ती 45 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे 30 चेंडूमध्ये, तर अशी गोलंदाजी अपेक्षित आहे, तीच गोलंदाजी होती. सध्या 3 चेंडूंचा खेळ राहिला आहे जय बजरंग गव्हांडे या संघाच्या नावावरती. पाहू शकाल कैलास एक नौका फलंदाज, हलक्या हाताने कट करायचा होता. आता मात्र प्रेशरमध्ये दिसतोय हा फलंदाज, आणि त्याला माहिती आहे त्या चांगला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पोहोचल्यानंतर तर विकेटचं जे महत्त्व आहे ते अगदी या फलंदाजावरती खूप आणि खूप महत्त्वाचं ठरेल. कैलास पहिला चेंडू येऊन निर्धाव खेळलाय. उल्हास अगदी स्ट्राईकसाठी नॉन स्ट्राईक एंडला तरफडतोय. त्याला देखील माहिती आहे अगदी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जर केल्या नाही तर मात्र महाग ठरू शकतं नंतर. पण समोरच्या दिशेने खेळला गेला आहे अगदी सोचून समजून. काय कमालीचा फटका होता. अगदी उल्हासला देखील वाटलं होतं की हा चेंडू अगदी क्षेत्ररक्षकाकडे जाईल, परंतु काय कमालीचा फटका. 4 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावरती. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल जर क्षेत्ररक्षक दूरवरून होता जवळ आला असता तर चेंडू अडवला असता, परंतु सरळ सीमारेषाचा वेध घेतला. आता मात्र प्रेशराईज होतोय हा संघ जे बजरंग गव्हांडे संघ. फुलटॉस चेंडू आहे ऑन साईडच्या दिशेने, क्लासिकल अंदाजामध्ये हा फटका खेळलाय. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत लागली आहे, परंतु शर्यत जिंकली इथे क्षेत्ररक्षकाने आणि चेंडू उचलून फेक करेल तोपर्यंत 2 धावा आणि इथे एक्स्ट्रा थ्रो पाहायला मिळतोय. यावेळेस रनआउटची संधी आहे, फलंदाज बाद होईल का नॉन स्ट्राईक एंडला, आणि ते स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली मानावी लागेल. अगदी गरज होती का याचं अगदी प्रात्यक्षिक उत्तर अगदी 1 ते 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण तर अगदी 2 धावा तर आल्या होत्या. क्लासिकल अंदाजामध्ये कव्हरच्या साईडने फटका खेळला होता. कधी कधी ती फबलिंग थोडंसं ना प्रेक्षकांना खराब वाटते, परंतु जो फबलिंगचा जो असतो ना ती इथे कामी आली. क्षेत्ररक्षकाने थोडासा चुकीचा थ्रो केला आणि चुकीच्या थ्रोमध्ये एक विकेट गमावावी लागली. बॅक टू बॅक 2 धक्के लागलेत रोहित आणि कैलास याच्या माध्यमातून. अगदी मी म्हणालो होतं 45 धावा देखील खूप मोठ्या होऊ शकतात जर अशीच गोलंदाजी चालू राहिली तर.
गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय नारायण हा गोलंदाज. पाहू शकाल समोर उल्हास आतापर्यंत एकच चेंडू खेळला, एक चेंडूमध्ये एक धाव जमावली आहे. हो यावेळेस अगदी बॅटची लिडिंग एज आणि आत्ता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. आता मात्र संघ विजय नक्कीच करेल. आनंद अगदी सापडत नाही तो निर्माण करावा लागतो आणि तो आनंद इथे मैदानाच्या आतमध्ये विकेट सेलिब्रेटेड करतो. हॅपीनेस इज अ नॉट फाउंड इज अ क्रिएटेड. काय कमालीचा. आता मात्र जी मॅचची गोल्डन विकेट होती ना ती मैदानाच्या बाहेर जाते. पूर्णपणे आशा लागली होती विलासवरती, तो आज तंबूच्या आसऱ्याला. आज दोन बंधुराजांची जोडी मात्र कमालीची होती परंतु ती आज तंबूच्या आसऱ्याला जाऊन पोहोचली. आता मात्र कोणता असा फलंदाज आहे तो शिवसंघर्ष आवळखेड या संघाला या धावांपर्यंत मजल मारून देईल. नारायण याने चांगलं. आता मात्र या सामन्याचा जो टर्निंग पॉईंट आहे ना ती अंकुशने केलेली शेवटच्या षटकामध्ये जी फलंदाजी ती मात्र टर्निंग पॉईंट ठरू शकते. कारण तर गोलंदाजाला देखील अगदी कमीच लेखून चालणार नाही आहे. कारण तर अंकुशने चांगली गोलंदाजी केली, रोहित सारखा एक चांगला फलंदाज, त्यानंतर कैलासला देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये, आणि आता मात्र उल्हास याला देखील तंबूच्या आसऱ्याला धाडण्यात यश आलंय. कमालीची सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळाला होता. अगदी पहिल्या सामन्यामध्ये श्री गणेशा बोरली यांच्या विपक्ष असताना तो देखील अगदी 43 धावांमध्ये ती रफ अँड टफ रंगला होता आणि आता 45 धावांवरती देखील हा सामना रफ अँड टफ रंगू शकतो. कारण तर 3 विकेट गेल्यात शिवसंघर्ष आवळखेड या संघाकडे, परंतु कमी लेखून चालणार नाहीये दोन्ही संघाला. हो यावेळेस हेलिकॉप्टर, परंतु पंचांचा इशारा येतोय व्हाईटचा आणि रिव्हूचा येतोय मागणी. अगदी गोलंदाजाला अगदी चॅलेंज केलं जात आहे आणि निर्धाव चेंडू येतोय. या पुढील होणारा सामना श्री गणेशा बोरली त्यांच्या विपक्ष जय बजरंग चिंचले खैरे या दोन्ही संघांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत. हो पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा चेंडू, अगदी गोलंदाजी ताकदीची आहे. आणि आता पॉवर प्ले संपला गेलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा जमू शकलाय. पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय दोन्ही संघाला. आत्तापर्यंत पॉवर प्लेचा षटकामध्ये जर विचार केला तर नारायण या गोलंदाजाने आत्तापर्यंत एकही धाव न खर्च करता एक गडी देखील ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. फुल टॉस चेंडू आहे तिकडे, बॅटची कडा, क्षेत्ररक्षक येतोय परंतु थोडासा दूरवरती राहतोय. हा जर झेल झाला असता ना तर अगदीच यावेळेस पुन्हा एकदा फबलिंग पाहायला मिळतोय. एकेरी धाव्यामध्ये तिहेरी कंप्लीट केली आहे. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चौथीचा देखील कॉल होता जरूर, परंतु अगदी नक्कीच पंच धावा 3. नारायण याच्या गोलंदाजीवरती प्रथम अगदी 3 धावा खर्च केल्यात. या गोलंदाजाने चौथ्या चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात. आता स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय गंगाराम हा फलंदाज. आता या 2 फलंदाजावरती जिम्मेदारी वाढली गेली. अजूनही सामना संपला नाहीये कारण तर अजूनही 3 षटक आहे. 3 षटकांमध्ये अगदी 45 धावा चेस होऊ शकतात. कारण तर मागच्या सामन्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आहे. हो परंतु अगदी निर्धाव चेंडू हाताळतो ना तेव्हा गोलंदाज, तेव्हा मात्र यष्टीरक्षक चुकी करतो. तेव्हा थोडीशी निराशा आपल्याला पाहायला मिळते. कारण तो खूप मेहनतीने चेंडू हाताळतो आणि यष्टीरक्षकाची साथ लाभत नाही ना त्यावेळेस खूप मात्र थोडंसं दुःख होताना पाहायला मिळतंय. कारण आतापर्यंत नारायण याने चांगली गोलंदाजी केली. आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये जर टिकून ठेवायचं असेल तर अशी चिकट गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आता झाली आहे. परंतु कशा प्रकारे या षटकातील शेवटचा चेंडू हाताळेल. नारायण हा गोलंदाज वेग प्रचंड आहे त्याच्याकडे, परंतु त्याचा चेंडू अगदी भिरकावून दिला आहे. बॅकवर्ड पॉईंटला हा येणारा शिवसंघर्ष आवळखेड या संघाकडून संघर्षाचा षटकार. युवराजच्या बॅटमधून षटकार आल्या पावली मागे पाठवलं या चेंडूला. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल अगदी चेंडू पडल्यानंतर अंगावरती आला आणि त्याला सरळ सरळ पाठवलं आहे बॅकवर्ड पॉईंटला षटकाराकरिता. 6 धावा. श्री गणेशा बोरली आणि चिंचलेखैरी या संघाचा टॉस केला जातोय तिथे. चला लवकर टॉस करण्याकरिता
टॉस करून घ्यायचं आहे मित्रांनो लवकरात लवकर. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 17 या आकड्यावरती 2 षटक समाप्तीनंतर. श्री गणेशा बोरली या पहिल्या सामन्यातील मात्र विजयी संघ. त्यानंतर चिंचले खैरे हा देखील संघ पहिल्या फेरीतील विजयी होऊन पोहोचलाय. दुसऱ्या फेरीमध्ये टॉस केला जातोय तिथे आमच्या मान्यवरांतर्फे. गोलंदाजी ट्रॅक वरती अर्जुन हा गोलंदाज समोर फलंदाज. हो यावेळेस चेंडू पडल्यानंतर काहीसा उचळी घेतोय आणि सरळ निघून जातोय. एक षटक समाप्तीनंतर टॉस केला जाईल. थांबायचंय थोडं. तिसऱ्या षटकाला अगदी प्रारंभ होतोय. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय अर्जुन याने. आतापर्यंत मात्र चांगला सामना रंगेल रफ अँड टफ आणि चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते पंचांच्या मार्फत. एक चेंडू हाताळलाय आतापर्यंत. पाहू शकाल. हो यावेळेस चेंडू अंगावरती जाऊन आदळलाय. यावेळेस अगदी लाईक बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव येईल. एका धावेने अगदी धाव फलक जाऊन पोहोचले ते 18 या आकड्यावरती. चेंडू पुरवत आहे पण त्यांनी जशी मागणी केली तसा चेंडू त्यांच्याकडे जाऊन पोहोचला. आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज त्याच्या बॅटमधून अगदी एक षटकार आला होता. तो अगदी सामना सोडायला तयार नाहीये. परंतु अर्जुन देखील तितक्या ताकदीचा गोलंदाज आहे. तो देखील सामना सोडायला तयार नाहीये. अगदी 45 धावा तर जरूर आहेत परंतु मॅच रंगवण्यासाठी ह्या धावा खूप पुरेशा आहेत आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण. व यावेळेस सातत्याने मागे खेळायचा प्रयत्न केला गेला होता. सरळ चेंडू येतोय निर्धाव. प्रत्येक चेंडू जर एक निर्धाव चेंडू आला ना तर जय बजरंग गवांडे हा संघ कमबॅक करतोय आणि धावा जर आल्या तर मात्र शिवसंघर्ष आवळखेड हा संघ कमबॅक करतोय. कारण तर सामनाच तसा आहे. धावा आल्या तर अगदी विजयी होऊ शकतो. धावा नाही आल्या तर देखील हा सामना विजयी होऊ शकतो. परंतु काय किपरचं देखील क्षेत्र कमाल कौतुक करावं लागेल. सातत्याने आतापर्यंत एकही मिसफील्ड न करता त्यांनी चेंडू अडवले गेलेत. क्षेत्ररक्षकामध्ये बदल पाहायला मिळतो. एक बॅकवर्ड पॉईंट आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ. काय कमालीचा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी देखील तितकी धारदार होती. हो यावरती पायावरती जाऊन आदळलाय. रनआउटची संधी आहे परंतु थोडीशी जर चपळाई दाखवली असती परंतु नॉन स्ट्रायकिंगचा क्षेत्ररक्षक आहे तो आधीच सुटल्या कारणास्तव एक धाव नक्कीच कंप्लीट आहे. चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते. या षटकातील अगदी शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अगदी टॉस केला जातोय तिथे. श्री गणेशा बोरली त्यांच्या विपक्ष असेल तो चिंचले खैरे हा संघ. टॉस केला जातोय आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक दादा यांच्याकडून. पाहू शकाल चिंचले खैरे या संघाने टॉस तर जिंकला गेलाय. अगदी चिंचले खैरे या संघाने प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतला गेलाय. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि साई गणेशा बळवंत नगर या संघाला कोण जाऊन भेटेल. आता मात्र या 12 चेंडूंमध्ये लवकरात लवकर तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचेल. 12 चेंडू 26 धावांची गरज. अगदी मी म्हणालो होतं 45 धावा आहेत ना ते अगदी अंकुशने जी फलंदाजी केली ना शेवटच्या षटकामध्ये त्यामुळे अगदी हा संघ रनआउटची संधी. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज बाद. आता मात्र पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करतोय कारण तर ज्या फलंदाजाने अगदी षटकार मारला होता तो फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाऊन पोहोचलाय. शिवसंघर्ष आवळखेड संघ आज मात्र संघर्ष जो त्यांच्या नावामध्ये आहे तो संघर्ष आज दिसत नाहीये. त्यांच्या नावामध्ये संघर्ष करायला जाणतो हा संघ परंतु आज पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय जय बजरंग गवांडे या संघाला. कारण तू त्यांची फलंदाजी तर तितकी ताकदीची झाली नाही परंतु गोलंदाजी काय कमालीची. नारायण याने चांगली गोलंदाजी केली. आता अंकुश देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी करतोय. त्यांना माहिती आहे धावा रोखणं खूप गरजेचं आहे आणि त्यामध्ये प्लस पॉईंट जर ठरला गेला या सामन्याचा तर मात्र विकेट.
हो, यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळायचा होता. जर 12 चेंडू 26 धावांचं जे लक्ष्य आहे ना, ते जर आता असे जर डॉट डॉट चेंडू आले तर शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा प्रेशर राईज होऊ शकतो आणि असा एखादा फलंदाज शोधावा लागेल. त्या फलंदाजाच्या बॅटमधून एक नाही तर दोन षटकार आला तर सामना पुन्हा एकदा खुला होऊ शकतो. परंतु अर्ध्या विकेटवरती आपटलेला हा चेंडू, रनआउटची संधी आहे. यावेळेस फलंदाज बाद होईल का? पुन्हा एकदा फलंदाजाला बाद व्हावं लागेल. पाचवा धक्का लागतोय शिवसंघर्ष आवळखेड या संघाला. या फलंदाजाने अगदी याने 3 रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. पहिला अगदी कैलास हा चांगला फलंदाजी करत होता, तो देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. आणि आता मागच्या मागच्या चेंडूवरती युवराज देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता. पोषकाला येणारी 3 चेंडू अजूनही अंकुशाची चांगली गोलंदाजी होते. हो, यावेळेस बॅटची लिडिंग आहे. तिकडे अगदी नशिबाचा चौकार येईल का? 2 क्षेत्ररक्षक धावताय आणि यावेळेस अगदी चेंडू अडवला जाईल का तिकडे? पाहू शकाल कशा प्रकारे चौथ्या चेंडूवरती एक सिंगल आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते 20 या आकड्यावरती. अजूनही 25 धावांची गरज असेल. 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. हो, यावेळेस अगदी आणि व्हाईट चेंडू असेल. एकवीस धावा स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्यात. पुढे सरसावत खेळायचा होता परंतु पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. विकेट आणि विकेटची पुन्हा एकदा छडी लागली गेली शिवसंघर्ष आवळखेड या संघाकडे. आता मात्र असा एखादा फलंदाज जो येईल तो मात्र या धावा अगदी चेस करून देईल. कारण ते येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये अजूनही 24 धावांची गरज असेल. जर केल्या तर होतील, नाहीतर मात्र परतीचा प्रवास करावा लागेल पुन्हा एकदा. परंतु रामदासवरती आता अपेक्षा वाढली गेली आहे. परंतु अंकुशने ज्या शेवटच्या षटकामध्ये 10 ते 15 धावा जमवल्या ना, त्या मात्र आता इथे कामी आल्यात. अंकुशची गोलंदाजी देखील तितकीच धारदार आणि फलंदाजी देखील तितकीच धारदार पाहायला मिळाली. परंतु यावेळेस अगदी आता गॅपच्या साह्याने फटका खेळला गेलाय. 4 धावा भेटतील का तिकडे? 2 क्षेत्ररक्षक येतील. यावेळेस अगदी 3 धावा देखील पूर्ण होतात. सहा चेंडू आणि 21 धावांची गरज. सहा चेंडू आणि 21 धावांची गरज. पाहू शकाल कशा प्रकारे सामना आता आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 21 धावांची गरज. व यावेळेस अगदी वाईट चेंडू हाताळला जातोय. आता मात्र धावांचा थोडासा जो वेग होता ना तो वाढायला सुरुवात झाली आहे. कारण तो 6 चेंडू आणि 20 धावा या क्रीडांगणावरती 6 चेंडू 20 धावा खूप अगदी जास्त देखील आपण म्हणू शकतो. जर गोलंदाज तसा असला आणि जर गोलंदाजाने जर खराब गोलंदाजी केली तर मात्र खूप आणि खूप कमी धावा होऊन जातील. व यावेळेस मोठा फटका खेळला गेलाय. फटका हवेत. चेंडू सीमारेषा पार जाईल का? परंतु तिकडे चांगला झेल आणि मॅचची गोल्डन विकेट. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय जय बजरंग गव्हांडे हा संघ. पुन्हा एकदा सामन्यामध्ये
पकड बनवतोय. रामदासवरती आता मोठं जी आशा लावली होती ना त्या फलंदाजाने देखील निराश केलंय. आणि 5 चेंडू आणि 20 धावांची गरज, त्यामध्ये अगदी 3 षटकार मारावे लागतील. पाच चेंडू 20 धावांची गरज. कशा प्रकारे हा सामना रंगेल. फुलटॉस चेंडू, परंतु समोरच्या दिशेने लॉप केलाय. अर्जुन येतोय, झेलच्या खाली झेल होईल का, परंतु 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. अजून येणारे काही 4 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. अजूनही सामना बनू शकतो, कारण प्रात्यक्षिक आहे दोन्ही संघांकडे. जे जिंकण्याचा मनसुबा आहे तो होऊ शकतो. अजूनही सामना फिरू शकतो. ओ यावेळेस अगदी मी म्हणालो होतो सामना अजूनही दोन्ही संघांकडे आहे. आणि सरळ चेंडू सीमारेषा पार, षटकार. अजूनही येणारे 3 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. अगदी मी म्हणालो होतो या क्रीडांगणावरती 6 चेंडू 20 धावा काहीच नाही आहे, परंतु गोलंदाजी देखील तितकीच चांगली करावी लागेल. आजचे सामने अगदी हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळालेत. 3 चेंडू 12 धाव्यांची गरज. आता जर मात्र एखादा षटकार आला तर मात्र सामन्यामध्ये पुनरागमन होऊ शकतं शिवसंघर्ष आवळखेड या संघाचं, कारण तर त्या संघामध्ये नावामध्ये संघर्ष आहे. तो संघर्ष अगदी करू इच्छितो हा संघ, पाहू शकाल. ओ यावेळेस तिकडे फटका खेळला गेलाय. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता 2 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. जर एक षटकार आणि एक चौकार आला तर सामना टाय होऊ शकतो, परंतु जर दोन्ही षटकार आले तर मात्र सामना विजयी होऊ शकतो. शिवसंघर्ष आवळखेडा संघ आता इथे कुठेतरी चमत्कार करावा लागेल. हा चेंडू निर्णायक असेल. ओ यावेळेस अगदी निर्धाव चेंडू. आता पूर्णपणे जय बजरंग गव्हांडे हा संघ या सामन्यामध्ये पकड बनवली आहे. 45 धावा अगदी डिफेंड केल्यात. चांगली फलंदाजी राहिली, गोलंदाजी देखील तितकीच चांगली राहिली या दोन्ही संघाची. ओ यावेळेस पुन्हा एकदा 2 निर्धाव चेंडू. अगदी 30 चेंडूंमध्ये 45 धावा डिफेंड केल्या त्या जय बजरंग गव्हांडे संघ. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील